नमस्कार, भक्तिप्रिया या चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। उद्या मार्गशीर्ष गुरुवार आणि गुरुपुष्पामृत असे दोन्ही योग जुळून आले आहेत। गुरुपुष्पामृत योग फार क्वचितच बनतो। ज्या गुरुवारी पुष्प नक्षत्र येते त्या दिवशी गुरुपुष्पामृत योग असतो। हा योग सर्व कार्यास शुभ मानला जातो। गुरुवारी पुष्प नक्षत्र असल्यास शुभ आणि अद्भुत फलदायी योग बनतो। गुरुपुष्पामृत या दिवशी करायचे काही उपाय आणि सेवा आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना प्रसन्न करायचे, त्याचप्रमाणे आपल्या गुरूंना, आपल्या स्वामी समर्थ महाराजांना, दत्त महाराजांना पण प्रसन्न करायचे आहे। या दिवशी लवकर उठून आंघोळ करताना पाण्यामध्ये चिमूटभर हळद घालायची आहे। आंघोळ झाल्यानंतर आपल्या घराच्या अंगणात हळद आणि गोमूत्र टाकलेले पाणी शिंपडायचे आहे। त्याचबरोबर आपल्या घराच्या कानाकोपऱ्यात देखील हे पाणी शिंपडायचे आहे। हा उपाय आपण प्रत्येक गुरुवारी केला तरी चालतो, कारण असे पाणी शिंपडल्याने घरातील आणि घराजवळील परिसरातील नकारात्मकता दूर होते। हे सर्व झाल्यानंतर घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ पुसावा। त्यावर गोमूत्र आणि हळद मिश्रणाने स्वस्तिक काढायचे आहे। त्यावर अक्षदा वाहावायच्या आहेत। नंतर सर्व घराची साफसफाई करायची। आपल्या घरातील किचन स्वच्छ करून घ्यायचे आहे। किचनमधील भिंतीवर जिथे गॅस ओटा बनवलेला आहे तिथे त्या भिंतीवर तुपाने आणि हळदीने स्वस्तिक काढायचे आहे। किचन ओट्यावर तुपाचा दिवा लावायचा आहे। देवघराची साफसफाई करायची आहे आणि देवांची पूजा करायची आहे। घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबऱ्यावर हळदीचे लेपन करायचे आहे। या दिवशी करावयाच्या काही सेवा: आपल्या देवघरातील श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करावे। कुंकुमार्चन म्हणजे काय त्याच्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, किंवा 1 रुपयाच्या नाण्यावर कुंकुमार्चन करावे। त्यानंतर ते नाणे तिजोरीत ठेवायचे आहे, जिथे आपण रोज आपल्या घरातील आलेली लक्ष्मी ठेवतो, रोज पैसे जिथे ठेवतो तिथे ते नाणे ठेवावे। कुंकुमार्चन केलेले कुंकू दररोज आपल्या कपाळी लावायचे आहे। असे केल्याने छान अनुभव येतो। श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत 11 माळी जप करायचा आहे। श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा देखील जप करायचा आहे। त्यानंतर आपल्या कुलदेवीची सेवा करायची आहे। ओम कुलदेवताय नमः असा जप करायचा आहे। ही एक जपमाळ करायची आहे। महालक्ष्मी अष्टकम 16 वेळा म्हणायचे आहे। कनकधारा स्तोत्रम गीतेचा 15वा अध्याय 1 वेळा वाचायचा आहे। त्यासोबतच महालक्ष्मी मंत्राची एक जपमाळ करायची आहे। या सर्व जपमाळ करणे शक्य नसेल तर निदान 11 वेळा तरी एक मंत्र म्हणायचा आहे। व्यंकटेश स्तोत्र पण पठण करायचे आहे। त्यामध्ये शंखनाद करायचा आहे। आपल्याकडे जर शंख नसेल तर घंटा वाजवावी। या सर्व सेवा केल्याने माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू प्रसन्न होतात। या सर्व सेवा करताना आपले मन प्रसन्न ठेवावे। असे छोटे छोटे उपाय आणि सेवा केल्याने माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू, त्याचप्रमाणे आपले गुरुही आपल्यावर प्रसन्न होतात। तर उद्या गुरुपुष्पामृताला या सेवा नक्की करा। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।